नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपल्या सगळ्यांचं एसडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रहो, आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरती तसंच जिल्हा परिषद भरती व इतर सरळ सेवाचे माहितीने अपडेट देत असतो। तर विद्यार्थी मित्रहो, मैदान चाचणी कधी होणार, मैदान चाचणीमध्ये विद्यार्थी मित्र नवीन काही बदल झाले का किंवा कशा प्रकारे सर्व प्रक्रिया असणार त्या संदर्भात आपण ही माहिती देत आहोत। विद्यार्थी मित्र, तुम्हाला एक विनंती करतो कळकळीची, जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रहो, अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट आपण देत आहोत। तर आज अत्यंत महत्त्वाची माहिती अशी आहेत की आपल्याला खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट अशा आहेत की मैदान चाचणीची तारखा कधी येणार, मैदान चाचणी कधी होणार। तर विद्यार्थी मित्र, एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणि खुशखबर हीच असणार की साधारणतः तरी मैदान चाचणी ही पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या नंतरच सर्व प्रक्रिया होणार आहे। तसंच विद्यार्थी मित्रहो, मैदान चाचणी सुरू झाल्यानंतर साधारणतः जरी पाऊस झाला तर प्रत्येक जिल्ह्याचं वेळापत्रक म्हणजे मागं पुढं होऊ शकते, परंतु होईल ही आता आचारसंहिता विद्यार्थी मित्र लोकसभेची जी निवडणूक चालू आहे त्याची संपल्यानंतरच मैदान चाचणीला सुरुवात होईल, कारण की सर्व पोलीस प्रशासन हे आता सध्या त्यांना इलेक्शन ड्युटी आहेत। तसंच विद्यार्थी मित्रहो, राज्य सरकारने आता ही पोलीस भरतीची मैदान चाचणी घेणार आहेत। यासाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना उन्हाचा वगैरे त्रास होणार नाही, कारण की काही ठिकाणी म्हणजे काही जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या 15-20 तारखेपर्यंत सुद्धा पाऊस होत नाही आणि जर जून महिन्यामध्ये जरी मैदान चाचणी चालू झाली त्या ठिकाणी जर ऊन असलं तर विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसू शकतो आहे। उष्माघातामुळं मागच्या भरतीमध्ये 2-3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता। त्या गोष्टी होऊ नये यासाठी आपली राज्य सरकारला विनंती आहे की राज्य सरकारने पोलीस भरतीचं मैदान चाचणी घेण्यापूर्वी जिथं जास्त रखरखत ऊन असेल आणि राज्य सरकारने देते काहीतरी हिरवं शेडनेट वगैरे असं, म्हणजे जेणेकरून सावलीत वगैरे विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी कसं मुंबई पोलीस भरतीला ग्राउंडच्या भोवती त्यांनी हिरवं शेडनेट बांधलं होतं जेणेकरून सावलीमध्ये विद्यार्थ्यांना पळता येईल। तर अशा प्रकारे काहीतरी व्यवस्था यावर्षीसुद्धा करावी अशी आपली राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे। तसंच विद्यार्थी मित्रहो, आता ही जी भरती होता यामध्ये सर्व नियम जसे आहे मागील भरतीसारखेच आहे, यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे। तसंच पुढील जी भरत्या होतील त्या भरत्यामध्ये सुद्धा असेच नियम असू शकत आहे, परंतु राज्य सरकार आता विद्यार्थी मित्रहो, यावर्षी जी भरती झाली 18,000 पदाची आणि यानंतर 17,000 पदं, इतक्या मोठ्या भरती परत पुन्हा राज्य सरकार करीन का नाही याची गॅरंटी नाही आहे। त्यामुळे जे मागील विद्यार्थी गुंतलेले आहेत त्यांनी यावेळेस जोर वाढवावा आणि आपलं काम होईल यासाठी प्रयत्नशील असावं। तसंच राज्य सरकारने यावर्षी कोणत्याही प्रकारची विद्यार्थ्यांना वयवाढ दिली नाही, जर दिली असती तर तो मोठा फायदा झाला असता, परंतु त्याप्रमाणे कोणताही वयवाढ वगैरे झाली नाही। खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी पाठपुरावा पण केला होता, काहींनी आमदार खासदारांना निवेदनं पण दिली होते, परंतु काही उपयोग झाला नाही। तर राज्य सरकारला ही आपली विनंती होती की त्यांनी वयवाढ करावी, परंतु तसं काही झालं नाही। तर विद्यार्थी मित्र, पुढे जी पण